रक्षाबंधन निमित्त आज मौसूत अशा रवा आणि ओला नारळापासून बर्फी बनवणार आहे. खूप छान अशा लागतात आणि पटकन होणाऱ्या या वड्या आहेत. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास मात्र एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विकतच्या भेसळयुक्त मिठायांपेक्षा घरी केलेली मिठाई कधी पण चांगली असते. तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट अशा या वड्या होतात. सुरुवातीला ताटाला तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. हे तूप लावून आता झालेलं आहे. आता त्यानंतर कुठलीही एक वाटी घ्यायची आहे आणि एक वाटीने हा बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता. आता कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आता तूप इथे अंदाजेसुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता. याला असं काही नाही तुपाचं प्रमाण. पण आता मी इथे एका वाटीला जवळजवळ 3 चमचे हे तूप घेतलेलं आहे. जर तूप जास्त असेल घरात तर तुम्ही इथे तुपाचं प्रमाण हे जवळजवळ अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकता. पण मी इथे घट्ट तूप हे 3 चमचे घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये हा जो रवा आहे तो व्यवस्थित असा भाजायचा आहे. जास्त गुलाबी होऊ द्यायचा नाही. गॅस हा बारीक ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला रव्याच्या वड्या बनवायच्या असतात त्यावेळेस खूप गुलाबी हा रवा भाजायचा नाही. मग वडीचा रंग हा जरा थोडासा गुलाबीसर लालसर असा येतो. त्याच्यामुळे फक्त रव्याचा हा रंग चेंज झाला पाहिजे, थोडासा बदलला पाहिजे असाच रवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. कच्चा ठेवायचा नाही. इथे आता रवा हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. त्याचा रंग हा बदलला आहे. तर त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने नारळाचा चव घ्यायचा आहे. म्हणजेच ओलं खोबरं हे किसून घेतलेलं आहे. एकदम मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे. तर तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा कीससुद्धा वापरू शकता. आणि आता हा जो ओला नारळाचा जो कीस आहे तो थोडासा ओलसर असतो आणि या गरम रव्यामध्ये आपल्याला घातल्यानंतर हा व्यवस्थित असा अगदी मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. आणि लगेच मोकळा होतो, कारण काय होतं, रवा हा खूप गरम झालेला असतो आधीच. त्याच्यामुळे हे बारीक गॅसवरच आपल्याला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता हे व्यवस्थित असं कोरडं झालेलं आहे आणि त्यानंतर घालायची आहे एक छोटीशी वाटी अगदी मिल्क पावडर. आता इथे तुम्ही मिल्क पावडरऐवजी दुधाची सायसुद्धा घालू शकता किंवा 10 रुपयाला अगदी मिल्क पावडर मिळते. ते एक पॅकेट भरपूर होऊन जातं. 1 किंवा 2 आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता. म्हणजे या ज्या वड्या आहेत ना त्या खायला खूप छान लागतात, खव्यासारख्या. आता हे सुद्धा आपल्याला इथे बारीक गॅसवरच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इथे आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणि एकदम सुट्टं सुट्टं असं झालेलं आहे. आता हे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. हे आता बाजूला काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला या कढईमध्येच आता पाक करून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे. इथे तुम्ही आवडीनुसार थोडीशी साखर जास्त घेऊ शकता, म्हणजे 1/4 वाटी, त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. कारण 1 वाटी रव्याला आणि 1 वाटी नारळाला 1 वाटी साखर भरपूर होते. आता साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे मी इथे अर्धी वाटी हे पाणी घेतलेलं आहे, हे पहा. आणि आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही. इथे फक्त साखर ही विरघळून द्यायची आहे. विरघळेपर्यंतच गॅस हा चालू ठेवायचा आहे. परत पण आपल्याला गॅस हा चालू करावाच लागणार आहे. त्यामुळे इथे साखर विरघळेपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे.
आता यामध्ये फक्त आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे, म्हणजे जी वडी आहे ती अशी चमकदार होते. इथे आता तुम्ही पाहू शकता साखर ही पूर्ण विरघळली गेलेली आहे आणि गॅस हा आता बारीक करायचा आहे. आणि आता यामध्येच हा रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे, हलवत राहायचं आहे. गॅस हा चालूच ठेवायचा आहे, गॅस फुल करायचा नाही अजिबात. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत, गोळा होईपर्यंत सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई किंवा पॅन असेल तर त्यामध्येच ही वडी करा, कारण काय होतं साईडने लगेच ही वडी लागली जाते आणि स्टीलच्या कढईला पण लगेच लागते. इथे आता हे जे मिश्रण आहे हे घट्ट व्हायला लागलेलं आहे, पण याला सतत हलवायचं आहे बरं का, नाहीतर मग खालून असं लागू शकतं. आधेमध्ये थोडासा गॅस हा फुल केला तरी पण चालू शकतो. इथे आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण असं फेसाळल्यासारखं झालेलं आहे आणि मस्त असा याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे पहा असं उलटलं की एकदम असं तूप बाहेर यायला लागलेलं आहे याचं. आता इथे आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे. यापेक्षा जर तुम्ही अजून हलवत बसलात तर काय होईल, पूर्ण मिश्रण हे एकदम कोरडं होईल आणि परत त्याचा रवा आणि साखर तयार होईल. आता इथे गॅस हा बंद केलेला आहे. इथे आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पसरवून घ्या, किंवा एखादी वाटीला खालून तूप लावून सुद्धा तुम्ही हे फिरवून घेऊ शकता. आणि जेवढी जाड तुम्हाला वडी हवी आहे तेवढी तुम्ही पसरवून देऊन घेऊ शकता, किंवा केक टीनमध्ये सुद्धा या वड्या करू शकता, छान होतात. आता ही वडी व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे. इथे ही वडी थापून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला थोडेसे पिस्ता, किंवा तुमच्याकडे जर बदाम असतील तर तेही तुम्ही इथे घालू शकता. थोडेसे बदाम पण मी इथे घेतलेले आहेत, त्याचे काप आधीच करून ठेवलेले होते. आता परत आपल्याला यावर असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असे जे ड्रायफ्रूट्सचे आपण तुकडे घातलेले आहेत ते व्यवस्थित असे चिकटून जातात. हे पहा याप्रमाणे. इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं दिसते, पहा एकदम छान असं दिसत आहे. इथे आता 15 ते 20 मिनिटांनी आपल्याला लगेच वड्या या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे चौकोनी सुद्धा कट करू शकता. तर इथे मी या प्रकारे कट केलेले आहे आणि आता थोड्या थंड होऊ द्यायच्या आहे. जर खूप यापेक्षा घट्ट जर केलं तर लगेच वड्या या पडल्या जातात, आणि जरा थोडंसं ओलसर जर तुम्ही हे मिश्रण ठेवलं तर थोडासा वेळ लागतो सेट व्हायला. याला निदान एखादा तास तरी आपल्याला द्यावा लागतो. तर इथे आता मी वड्या या कट करून घेतलेल्या आहेत 15-20 मिनटानंतर, आणि नंतर परत अर्धा ते पाऊण तास या तशाच ठेवणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आपण त्या साखरेच्या पाकामध्ये थोडंसं तूप घातल्यामुळे किती चमकदार अशा झालेल्या आहेत आणि दिसतसुद्धा आहेत. हे पहा. इथे आता वड्या पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मधली वडी ही
मोकळी करून घ्यायची आहे आणि मग बाकीच्या वड्या या आपोआप निघल्या जातात. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे. दुसऱ्या दिवशी तर खूप छान लागते. इथे सर्व वड्या या तयार झालेल्या आहेत, काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान त्याचा रंगही आलेला आहे आणि खूप चविष्ट अशा या लागतात. तर या ज्या वड्या आहेत त्या 8 ते 10 दिवस सहज टिकतात. फ्रीजमध्ये नाही ठेवल्या तरी पण चालू शकतं.